नमस्कार, मी सविता नाथ ब्रह्म किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. उन्हाळा सुरू झाला की जांभळाचा सीझन सुरू होतो. जांभळाचे आपल्या आरोग्यासाठी खूप सारे फायदे आहेत. जांभळाचा गर आणि जांभळाच्या बिया दोन्हीही आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. अशी औषध गुणधर्मे असलेली ही जांभळं आपल्याला वर्षभर खाता यावीत आणि त्याचे विविध पदार्थ करता यावेत यासाठी आपण आज वर्षभर टिकणारा असा जांभळाचा गर किंवा पल्प तयार करणार आहोत. जांभळांचा पल्प बनवण्यासाठी मी इथेही 1 किलो जांभळं घेतलेली आहेत. जांभळाचा पल्प तयार करण्यासाठी एकदम अशी पिकलेली आणि मऊ अशी जांभळं घ्यायची आहेत आपल्याला. आता आपण यांचा पल्प काढून घेऊया. बिया वेगळ्या करून त्यांचा छान पल्प काढून घ्यायचा आहे आपल्याला. असं त्यांचा गर बाजूला काढून बी आपल्याला वेगळी काढून घ्यायची आहे. अशी बी आपल्याला ही बाजूला काढायची आणि हा गर वेगळा करायचा आहे. जांभळाच्या बिया काढून आपण गर काढून तो मिक्सरला छान फिरवून घेतलेला आहे. जेवढा गर आहे त्याच्या अर्धी आपण इथे साखर घेतलेली आहे आणि पाव चमचा मीठ आपण इथे आता वापरणार आहोत. आता आपण हा गर छान शिजवून घेणार आहोत. गर शिजवून घेण्यासाठी मी इथे एक पॅन घेतलेला आहे. त्या पॅनमध्ये आपण कुठलंही तेल तूप काही न वापरता आपण हा घेतलेला गर या पॅनमध्ये टाकून घेऊया. मिक्सरमधून बारीक केलेला गर आपण सगळा पॅनमध्ये काढून घेतलेला आहे. आपण आता तो थोडा शिजवून घेऊया. त्याच्यातलं थोडं पाणी कमी झालं की मग आपण याच्यामध्ये साखर टाकणार आहोत. जांभळाचा हा गर शिजवून 2 मिनिटं झालेली आहेत. त्याच्यामधलं पाणी थोडं कमी झालेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये घेतलेली ही साखर टाकून घेऊया. साखर आणि हे मीठसुद्धा आपण आत्ताच टाकून छान हे मिक्स करून घेऊया. साखर आणि मीठ छान एकजीव झाली आहे. आता हे आपल्याला असं ढवळत अगदी थोडंसं घट्ट होईपर्यंत आपल्याला हे शिजून घ्यायचं आहे. गॅस एकदम स्लोच ठेवायचा आहे. जांभळाचा गर शिजायला ठेवून 5 मिनिटं झालेली आहेत. थोडा हा घट्ट व्हायला लागलेला आहे हा पल्प. त्याच्यामध्ये आपण आता 1 चमचा चाट मसाला टाकणार आहोत. छान मिक्स करून घेऊया. चाट मसाला टाकल्याने छान चटपटीत अशी याची चव होते तयार. आपण अजून 5 मिनिटं शिजवून घेऊया ह्याला. एकदम छान अशी चकाकी आली ना की आपला पल्प तयार झालेला आहे. मी अजून ह्याला 5 मिनिटं शिजवून घेते. आपला पल्प तयार झालेला आहे. मी आता गॅस बंद करते आणि थंड करून तुम्हाला दाखवते. तयार आहे आपला जांभळाचा पल्प. असा पल्प एकदा बनवून ठेवला की याचे खूप सारा उपयोग आपण करू शकतो. या पल्पापासून आपण सरबत बनवू शकतो किंवा जाम म्हणून हा चपातीला लावून खाऊ शकतो किंवा जांभळाचे आईस्क्रीम बनवायचे असेल तर जांभळाचा क्रश म्हणून ह्या पल्पचा तुम्ही उपयोग करू शकता. असे हे बहुगुणी जांभळाचे खूप सारे फायदे आहेत. जांभूळ खाल्ल्याने अशक्तपणा कमी होऊन शरीरातील पित्त आणि उष्णता कमी होते. डायबिटीजमध्ये जांभूळ फार उपयोगी आहे. दररोज जांभळाचे सेवन केल्याने शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढते. तसेच त्वचा विकारामध्ये दररोज जांभूळ खाल्ले तर आपले रक्त शुद्ध होऊन त्वचा विकार कमी होण्यास मदत होते. असे हे बहुगुणी जांभूळ कोणत्याही स्वरूपात खाल्ले तरी आपल्या शरीराला त्याचा फायदाच होत असतो. म्हणून तुम्हीसुद्धा जांभळाचे असा पल्प जरूर ट्राय करा आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते जरूर सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.